वाहनांकडून आता टोल वसुली केली जाणार नाही अशी माहिती समोर येते आहे। एकाही इलेक्ट्रिक वाहनाकडून टोल वसुली करू नये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या सूचना दिल्या आहेत। टोल वसुली झालेल्या वाहन चालकांना टोलचे पैसे परत करावेत असंही नार्वेकरांनी म्हटलं। मंत्री दादा भुसे यांच्याकडून त्वरित अंमलबजावणी करण्याचं आश्वासन सुद्धा घेण्यात आलंय। वरुण सरदेसाई यांनी टोल वसुलीबाबत प्रश्न उपस्थित केलेला होता। ते आपले फास्टॅग नंतरचे जे रिसीट येतात त्या रिसीट आहेत, त्या रिसीटमध्ये ईव्हीचा फास्टॅग आहे। आपला सी लिंकला 27/10/2025 ला टोल कापला गेलाय। अध्यक्ष महोदय 21/10/25 समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय। म्हणजे छापील उत्तर काय आहे की 22/8/2025 नंतर ईव्हीचे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे। अध्यक्ष महोदय माझ्याकडे रिसीट आहेत, पाहिजे तर मी त्या रिसीट द्यायला तयार आहेत। एक रिसीट ही माझ्याकडे आलेली आहे। अशा हजारो ईव्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते। एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार ईव्ही मालकांची फसवणूक करते, यावर कडक कारवाई झाली पाहिजे। शासनाने जी आर काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं, पॉलिसी झाली। धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्सकडनं, आपल्याला त्वरित 8 दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकलकडनं जी आर अनुसार टोल वसूल केला जाऊ नये। परिवहन विभागाच्या माध्यमातून ईव्हीचा फास्टॅग रजिस्टर्ड हा त्या वाहन डाटाबेसवर त्या ठिकाणी उपलब्ध करणं, त्यानंतर नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरवर त्याची नोंदणी करणं आणि ॲक्वायरिंग बँकच्या थ्रू टोल सिस्टीममध्ये तो येणं। साधारणपणे याच्यामध्ये 2-3 महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी झालेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा आणखी जलद गतीने कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व जे काही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण केलं जाईल।